आपण बघत आहोत वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. या वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये आपण जो नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत की स्टर्नल स्पिलवे. बरोबर, स्टर्नल स्पिलवे. या स्टर्नल स्पिलवे मीन्स काय, व्हॉट इज मीन बाय स्टर्नल स्पिलवे. बरोबर, तर आपण सांगू शकतो की स्टर्नल स्पिलवे म्हणजे काय. तर त्यामध्ये जर बघितलं की वेअर अ क्लोज्ड चॅनल, वेअर अ क्लोज्ड चॅनल is used to convey the discharge around a dam through the adjoining hillside. The spillway is often called a tunnel or conduct spillway. त्याच पद्धतीने आपण सांगू शकतो की द क्लोज्ड चॅनल मे टेक द फॉर्म ऑफ व्हर्टिकल और inclined shaft, a horizontal tunnel through earth or rock, or a conduct constructed in open cut and backfilled with earth material. त्याच पद्धतीने most form of control structure including overflow crust, vertical or inclined और फन्स एंट्रन्स. त्याच पद्धतीने आपण सांगू शकतो की ड्रॉप इनलेट एंट्रन्स अँड साइड चॅनल क्रिएट कॅन बी यूज्ड विथ टनल स्पिलवे. त्यामध्ये स्पिलवे विषयी जर माहिती बघायची असेल तर टू सच एक्झाम्पल हॅव बीन शोन इन फिगर 15 and 16. यामध्ये स्पिलवेची आपल्याला काही खाली एक डायग्राम दिलेली आहे. बरोबर, तर टू सच एक्झाम्पल हॅव बीन शोन इन फिगर 15 and 16 व्हेन द क्लोज्ड चॅनल इज कॅरिड अंडर अ डॅम as figure 13. It is known as conduct spillway. त्याच पद्धतीने आपण म्हणू शकतो की with the of those with orifice or shaft type entities, tunnel spillway are designed to flow partly full throughout their length with morning gallery or official types control. The tunnel size is selected so that it flow full from only a short section at the control and this partly full or remaining length. त्याच पद्धतीने ॲपल accretion must be provided in a tunnel spillway in order to prevent a siphon action which would result if some part of exudate of air caused by slurring of the water. त्याच पद्धतीने आपण सांगू शकतो की टनल स्पिलवे आर advantages for dam site in narrow. टनल स्पिलवे कसा असतात, ॲडव्हान्टेजेस फॉर डॅम साईट इन नॅरो. साईटला काय असतात, नॅरो असतात. ग्रोगी विथ स्टेप अडॉप्टेड ॲट साईट वेअर देअर इज डेंजर टू ओपन चॅनल फ्रॉम रॉक साईड फ्रॉम द हिल adjoining the receiver. Adjoin a receiver.
त्याच पद्धतीने आपण सांगू शकतो की कंडक्ट स्पिलवे आर जनरली मोस्ट suited to dam in wide valency as in such case the these types of spillway would unable would unable the spillway to be located under the dam. या पद्धतीने आपण काय सांगू शकतो, टनल स्पिलवे विषयी आपण या पद्धतीने माहिती देऊ शकतो. या पद्धतीनं टनल स्पिलवे जे आहे या पद्धतीने आपल्याला फिगरमध्ये दिसते. आता फिगरचं जर बघितलं, फिगरमध्ये कशा पद्धतीने दिसते, फिगर जर बघितला तर आपल्याला काय दिसतं, यामध्ये HFL त्याच पद्धतीने FRL या पद्धतीने दोन लेव्हल आहे. HFL त्याच पद्धतीने FRL. यामध्ये 15 फिगरमध्ये काय दिलं आहे की टनल स्पिलवे विथ मॉर्निंग ग्लोरी एंटर्स. टनल स्पिलवे विथ मॉर्निंग ग्लोरी एंटर्स. त्याच पद्धतीने जर बघितलं यामध्ये की ओरिजिनल टनल यूज्ड ड्युरिंग कन्स्ट्रक्टेड ऑफ डॅम नाव प्लज. यामध्ये जर बघितलं HFL आणि FRL. यामध्ये फिगर 16मध्ये जर बघितलं की बेली एक मिनिट या नेक्स्ट पॉईंट जो आहे की सिफन स्पिलवे. व्हॉट इज मीन बाय सिफन स्पिलवे. आता सिफन स्पिलवे याच्याविषयी जर माहिती द्यायची म्हणली तर आपण देऊ शकतो की व्हॉट इज मीन बाय सिफन स्पिलवे. तर सिफन स्पिलवे इज अ क्लोज्ड कंडक्ट सिस्टीम फ्रॉम इन द शेप ऑफ inverted U. त्याच पद्धतीने पोझिशन सो दॅट द इनसाइड ऑफ द वेट ऑफ द अपर पॅसिव्ह इज ॲट नॉर्मल रिसिव्हर स्टोरेज लेवल. त्याच पद्धतीने दिस टाइप्स ऑफ सिफन इज कॉल्ड सॅडेल सिफन स्पिलवे. आपण या पद्धतीने सांगू शकतो. त्यामध्ये जर बघितलं द इनिशियल डिस्चार्ज ऑफ द स्पिलवे ॲज अ रिसिव्हर लेवल recedes above normal are similar to flow over a weir. त्याच पद्धतीने सिफोनिक ॲक्शन टेकन प्लेस आफ्टर द इयर इन द वेंड ओव्हर द क्रस्ट हॅज एक्झिक्युटेड. त्याच पद्धतीने सिफन स्पिलवे विषयी जर माहिती म्हणली तर कंटिन्युअसली फ्लो इज मेंटेन बाय द सेक्शन इफेक्ट ड्यू टू द ग्रॅव्हिटी फॉल of the water in the lower leg of the siphon. Siphon spillway compare usually of 5 compound which include an inlet, an upper leg, a through or control section, a lower leg and as outlet. त्याच पद्धतीने a siphon bracket air vent is also provided to control the siphonic action of the spillway so that it will be case operation when the receiver water surface is down to level. Otherwise the siphon would continues to operate until air enter the inlet. The inlet is generally placed well below the full receiver level to prevent entries of dirt fitting material and to avoid the formation of
varnish and draw, which might wake siphonic action. त्याच पद्धतीनं another types of siphon spillway designed by Ganesh Iyer has been named after him. It consists of vertical pipe or shaft which is open out in the form of funnel at the top and at the bottom. It is connected by the right angle vent to a horizontal outlet conduct. त्याच पद्धतीने आपण सांगू शकतो की the top or lip of the funnel is kept at the fuel receiver level. On the surface of the funnel are attached covered vanes or projection called the valvulet. त्यामध्ये सॅडल सिपन यामध्ये जर बघितलं तर आपण या पद्धतीनं त्याची जी डायग्राम आहे ती या पद्धतीनं आपण सांगू शकतो. तर यामध्ये जर बघितलं की कप बेसिन टाईप वॉटर सील, त्याच पद्धतीनं इनलेट और माउथ. इनलेट आणि माउथ मीन्स काय तर जे असतं ते ब्लॅक कलरचं जो आहे त्याला काय म्हणतात एंटायर स्लिप ऑफ होड. त्याच पद्धतीने इयर वेंट आपल्याला एक होल दिसते ते काय आहे एअर वेंट, एअर पास होण्यासाठी. त्याच पद्धतीनं अप्पर लिम और अप्पर लेग. त्याच पद्धतीनं हुड और काऊ. त्याच पद्धतीनं थ्रॉट. त्याच पद्धतीने सिपन डक्ट आपल्याला यामध्ये दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं लोअर लिम और लोअर लेग आपल्याला यामध्ये दिलं आहे. त्याच पद्धतीने एक्झिस्ट लिप ऑफ हुड. त्यामध्ये कप बेझाइन टाईप वॉटर सी. या पद्धतीनं काय आपण सिपन स्पिलवे याच्याविषयी माहिती सांगू शकतो. आता त्याच पद्धतीने आपल्याला फिगर नंबर 18 यामध्ये दिलं आहे की या पद्धतीनं आपण सिपन स्पिलवेविषयी माहिती सांगू शकतो की यामध्ये MWL लेवल, त्याच पद्धतीने FRL लेवल यामध्ये दिलेली मेन्शन केलेली आहे. त्याच पद्धतीने A पॉईंट, B पॉईंट, C पॉईंट आणि D पॉईंट आणि E पॉईंट. तर व्हॉट इज मीन बाय ए जे आहे ते काय आहे डोम आहे. त्याच पद्धतीनं जो राऊंड आहे बी ते काय आहे ड्रम, बरोबर. त्याच पद्धतीनं सी जो आहे तो काय फिनल टाईप, ओके. आणि डी जो आहे पिलर सपोर्टेड, बरोबर. त्याच पद्धतीनं ई जो आहे तो काय आहे शफ्ट आणि एफ जो आहे तो काय आहे कंडक्ट. त्यामध्ये जर फिगर बघितली की व्हॅल्युएट ऑफ सिपन स्पिलवे कंपाऊंड या पद्धतीनं आपण काय करू शकतो त्याची माहिती देऊ शकतो. तर त्यानंतर त्या स्पिलवेचे आपल्याला एक स्पेशल टाईप्स बघायचे. स्पेशल टाईप्स ऑफ स्पिलवे त्यामध्ये जर बघितलं की अपार्ट फ्रॉम द कॉमनली यूज्ड स्पिलवे अ फ्यू अदर टाईप्स of spillway are used sometime for a project which are explained below. त्यामध्ये जे टाईप जे आहे त्यामध्ये फर्स्ट जो आहे सॅडल स्पिलवे. व्हॉट इज मीन बाय सॅडल स्पिलवे. त्या सॅडल स्पिलवे याच्याविषयी जर माहिती द्यायची म्हणली तर सॅडल स्पिलवे मीन्स काय की इन सम बेसिस formed by a dam there may be one or more natural depression for providing spillway. There are sometimes performed for locating main spillway or emergency or auxiliary spillway. त्यामध्ये जर सॅडल स्पिलवे याच्याविषयी जर माहिती म्हणली तर अ साईट विच हॅज अ सॅडल इज व्हेरी डिस्क्रायबल अँड इकॉनॉमिकल. त्याच पद्धतीने इफ द सॅडल इज सुटेबल फॉर locating the spillway. फॉर एक्झाम्पल जर बघितलं की फॉर सच अ स्पिलवे मे बी सीन इन फिगर 9. त्यानंतर जो नेक्स्ट जो आहे
की फ्यूज प्लग. नेक्स्ट जो आहे तो काय आहे, फ्यूज प्लग. आता या फ्यूज प्लगमध्ये जर माहिती म्हणली तर व्हॉट इज मीन बाय फ्यूज प्लग. फ्यूज प्लग मीन्स काय, तर आपण सांगू शकतो की इफ मे बी अ सिम्पल अर्थ बँक, फ्लॅश बोर्ड or other device designed to fail when or stopped. Such plug may be used where the sudden release of considerable value of water is both safe and not or destructive to the environment. त्यामध्ये जर बघितलं की फॉर एक्झाम्पल जर बघितलं की द सॅडल स्पिलवे ऑफ फिगर 9 मे बी constructed as earthen embankment dam with its crust at a slightly higher elevation than the higher flood level HFL of the receiver. फर्स्ट प्लग विषय जर माहिती धरली तर इन द occurrence of a flood is greater than the design flood, which may causes rise in the receiver water would overstop the earthen embankment dam and causes it collapse and allow the flood water to safely pass through the saddle spillway. या पद्धतीने आपण माहिती त्याची देऊ शकतो. आता यानंतर जो नेक्स्ट जो पॉईंट आहे की सिलिका स्पिलवे. व्हॉट इज मीन बाय सिलिक स्पिलवे, तर यामध्ये जर बघितलं द यूज ऑफ लार्जर बॉटम ओपनिंग ॲज अ स्पिलवे इज रिलेटिव्हली मॉडर्न इनोव्हेशन फॉलोइंग द ग्रेटर रिलायन्स ऑन द सेफ्टी अँड ऑपरेशन of the modern control yet under high pressure. त्याच पद्धतीने distance advantages of these types of spillway is that provision can be usually be made for it is for the passage of food during construction. One disadvantages is that one flood capacity is defined where the forcing of food is still indefinite. A second disadvantage is that single outlet may be blocked by food debris, specifically where in the flood timber does not float. Figure 20 shown an example of a silica spillway. त्यामध्ये जर बघितले सिलिकॉन स्पिलवे त्याची जर एक्झाम्पल मीन्स फिगर जर बघितली तर आपण या पद्धतीने त्याची फिगर सांगू शकतो. यामध्ये काय दिलेले फाउंडेशन स्लॅब यामध्ये त्यामध्ये दिलेलं आहे की ड्रेनिंग वेल्स, बरोबर. यामध्ये काय दिलं आहे ड्रेनिंग वेल. त्याच पद्धतीनं हेड वेल यामध्ये दिलं आहे. वॉटर स्टॉप इन एक्सपांडेड जॉईंट यामध्ये दिले. त्याच पद्धतीनं गेट टर्निंग गिरदार, बरोबर, यामध्ये दिलं आहे. त्यामध्ये फ्यूल रिसिव्हर लेवल या पद्धतीनं दिलं आहे. ही काय सिलिका स्पिलवे. आपण याच्याविषयी आपण माहिती देऊ शकतो. आता त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत की डक बिल स्पिलवे. हे काय करू आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.